बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारला. त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे ह्यांचा खरा आता कोण 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते. तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता. आपण आरोप करत असताना लोकांना हसायला यायला नको, म्हणजे विनोद वाटायला नको, असं तरी काहीतरी वैभव नाईक यांनी बोललं पाहिजे. प्रकाश बिडवलकर यांच्या खून प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी संशयित सिद्धेश शिरसाट याचा आका कोण असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सिद्धेश हा शिंदे सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला. त्याला शिवसेनेचे निलेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मी एका विषयासाठी हा खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर पत्रकार परिषद घेऊन मला हा विषय सिंधुदुर्गात येऊन बोलायचा. 2 दिवसांनी मी येऊन हा विषय सविस्तरपणे बोलीनच, पण एक व्हिडिओ आता बनवून सोशल मीडियावर ठेवतोय. काही गोष्टींचे खुलासे झाले पाहिजे, त्याकरिता 2 दिवसानंतर मी सविस्तर याच्यावर पत्रकार परिषद घेईन. विषय असा आहे की माजी आमदार वैभव नाईक यांनी माझे फोटो, सन्मान्य शिंदे साहेबांचे फोटो असून सन्मान्य रवींद्र फाटक यांचे फोटो एका आरोपीबरोबर, जो एका मर्डर केसमध्ये आरोपी आहे, आता तो जेलमध्ये आहे, त्याच्याबरोबर आमचे काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत कालपासून. आणि हे मॅटर, बीडचं मॅटर कसं आहे, संतोष देशमुख सारखं मॅटर कसं आहे, हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. खरं तर मला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल, ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे. ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहे. पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत. ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच. पण तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत, कितीतरी कार्यक्रमात आहे. आणि 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट कुठल्या पक्षात होता? मला तर शिवसेनेत येऊन 8 महिने झाले. मी तेव्हा बीजेपीत होतो. आणि म्हणून आपण आरोप करत असताना लोकांना हसायला यायला नको, म्हणजे विनोद वाटायला नको, असं तरी काहीतरी वैभव नाईक यांनी बोललं पाहिजे. पण त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, न विचार करता काहीतरी आरोप करत बसणं. आणि आजपर्यंत त्यांनी तेच केलं. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी ह्याच्यासाठी शुभेच्छा आहे, कारण तुम्ही तेच करणार. बौद्धिक किंवा तत्वातलं काहीतरी तुम्हाला ते कधी जमणार नाही. डोक्याचा विषय येतो तिथे तुमचा विषय संपतो, मला तो विषय माहिती. पण काही हरकत नाही, तुम्ही हे आरोप करत राहा. आणि खरं तर हा सगळा विषय एका पैशाच्या वादातून सुरू झाला आणि तिथून तो विषय मग तो क्राईमकडे वळला. आणि मग ते काय मर्डर झाली, ती बॉडी कुठे आहे वगैरे वगैरे, तो सगळा शोध पोलीस घेणारच आहे. किंवा मला असं वाटतं ते आता आलेत निकालापर्यंत. पण विषय कसा आहे की वैभव नाईकांना ह्याच्यामध्ये पण राजकारण दिसतं. उद्या सिंधुदुर्गामध्ये गाडीखाली कुत्रा जरी मेला तरी ते कुठेतरी राणेंचं काय आहे त्या विषयामध्ये कसं जोडता येईल, की ॲक्सिडेंट हे राणेंनीच घडवलं, ह्या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात. वैभव नाईकजी, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण हेच करत राहा. आपण आयुष्यभर हेच केलं, आता तुम्हाला हेच करायचं आहे. कारण का जिल्ह्याची सेवा लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार खासदार म्हणून आम्हीच करणार आहोत. तुम्हाला 25 वर्ष आता तरी काही संधी नाही कुठलाही लोकप्रतिनिधी बनण्याचा. म्हणून तुम्ही हे नवीन नवीन आरोप शोधत बसा. तुमचा टाइमपास आहे, मला माहिती आहे. दिवसभर तुम्ही ह्याच शोधत असतात की राणे काय करतायत, राणे कुठे चुकतायत का, किंवा त्यांना काही कुठे धरता येतं का.
आम्हाला काही फरकही पडला नाही, तेव्हा नाही पडला तर आता काय पडणार. म्हणून वैभवजी, आपण जे करताय त्याच्यामध्ये फक्त एवढी काळजी घ्या की जिल्ह्याचं आपलं नाव खराब होता कामा नाही. बाकी तुम्ही आमच्यावर वैयक्तिक काही टीका करा, माझ्यावर करा, मला काही म्हणणं नाही, पण आमच्या शिंदे साहेबांना याच्यात खिचू नका. शिंदे साहेबांबरोबर फोटो महाराष्ट्रात काय देशामध्ये किंवा परदेशामध्येही अनेक लोक काढत असतात, त्यांना ह्या विषयामध्ये खेचू नका. ते आमचे नेते आहेत, आमच्या नेत्यांचा अपमान असा आम्ही सहन करणार नाही. बाकी तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्हाला जे जमेल ते करा. मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्या पलीकडे काय जमणार सुद्धा नाही. 10 वर्ष तुम्ही जिल्ह्याचं वाटोळं केलं, मतदारसंघाचं वाटोळं केलं. आता कुठे चांगले दिवस मतदारसंघ आणि जिल्ह्याला येऊ लागले, त्याच्यामध्ये तुम्हाला आता जिल्ह्याला बदनामच करायचं तुमच्या डोक्यात असेल तर त्यात आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जे करायचं आहे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण बाकीचं जे सविस्तर आहे ते मी जिल्ह्यामध्ये 2 दिवसानंतर येऊन मी बोलणारच आहे. आता सध्या जे सांगायचं होतं, जे बोलायचं होतं ते मी बोललेलो आहे. बाकीचं पत्रकारांशी मी 2 दिवसांनी येऊन बोलेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती राईट. लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.